कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांचं प्रकरण आणखीनच चिघळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कोल्हापुरातील मी आता छत्रपती शिवाजी चौकीत आहे। कोल्हापुरातून जवळपास राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये रोहित पवार आणि प्रशांत आंबे यांनी जवळपास 1.5 तासांच्याहून अधिक काळ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जवळपास 1.5 तास ठाण मांडून बसले होते। मात्र दुसरीकडे जर आता बघायला गेलं तर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आणि संप्रदाय यांच्याकडून हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन करून आता शिवाजी कोण होता या पुस्तकावर तात्काळ बंदी आणा अशा पद्धतीची जी मागणी आहे ती आता करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघायला गेलं तर शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, शिवरायांचा अपमान करणारे पुस्तक तात्काळ जप्त करा अशा पद्धतीचे हे फलक आहेत। हे फलक आपल्याला लागलेला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघायला गेलं तर याच्यामध्ये जाणता राजा असलेल्या महाराजांचा अवमान सहन करणार नाही अशा प्रकारची ही जी मागणी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळते। काय नेमकी आपली मागणी आहे आणि काय नाही? आमची मागणी अशी आहे की छत्रपती शिवाजी कोण होता हे उल्लेख एकरी शब्दाचा उल्लेख आहे, त्यामुळे या पुस्तकावर बंदी आणावी। ज्याने आता हे लेखन केलेलं आहे, आता आंबे असतील त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे। आणि जोपर्यंत ह्या पुस्तकावर बंदी आणली जात नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आणि राज्यव्यापी आंदोलन करणार। जसं की आता आपण पाहिलं हे राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार असं काही हिंदू राष्ट्र समितीकडून आपल्याला झाल्याचं हे मागणी आहे ती झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।